ॐ व्यासपीठ तुम्ही आणि मी म्हणून निर्माण केलेलं आहे. त्याचं भगवत कृपेनं हे चौथं वर्ष, सलग चौथं वर्ष. आणि चौथ्या वर्षी आपण जे कोणी तत्वज्ञानाच्या क्षेत्रातले दिग्गज आहेत, म्हणजे आचार्य आहेत, त्या आचार्यांचं तत्वज्ञान हे कशा प्रकारचं पृथगात्म स्वरूपाचं आहे, स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे, हे मांडायचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत अनेक अभ्यासकांनी या मंचावरून अनेक आचार्यांच्या तत्वज्ञानाचा अतिशय उत्तम अशा प्रकारचा परिचय करून दिलाय. अशा स्थितीमध्ये आज माझ्याकडं संयोजकांनी जो विषय दिलाय तो आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचं तत्वज्ञान. हा विषय नियोजित वेळेमध्ये मांडायचा आपण प्रयत्न करूया. पहिली गोष्ट अशी की समर्थ रामदास स्वामी यांच्या तत्वचिंतनाचा, तत्वज्ञानाचा जर आपण विचार करायला लागलो तर हे तत्वचिंतन कशा प्रकारचं आहे, तर तुम्ही आजपर्यंत आपण सर्वांनी समर्थ रामदासांच्या साहित्यावर जे भाष्य ग्रंथ वाचलेले आहेत त्याच्यामध्ये एक शब्द प्रयोग वारंवार येतो, तो म्हणजे विवेकवाद, सारासार विचार. समर्थ रामदास स्वामींच्या सगळ्या तत्वसृष्टीचा गाभा कोणता, मर्म कोणतं, सार कोणतं, तर सामान्यपणे विवेकवाद हा शब्द वापरला जातो. आज मात्र मी तुमच्या समोर थोडी अभिनव मांडणी करणार आहे. म्हणजे विवेकवाद या शब्दाच्या ऐवजी मी अभेद भेदवाद अशा प्रकारचा शब्द प्रयोग, अशा प्रकारची संज्ञा उपयोजित करणार आहे. काय फरक आहे बरं, तर विवेकवाद हा शब्द उच्चारला तर ते एका अर्थानं व्यावहारिक संज्ञा आहे आणि अभेद भेदवाद ही आपल्याकडे जी आचार्यांची परंपरा आहे त्यांनी ज्या संज्ञांचा उपयोग केलेला आहे त्याच्यामध्ये चपखल बसणारी अशा प्रकारची अभेद भेदवाद संज्ञा. मी थोड्या वेळानं एकूण 7 आचार्य रामदासांसह आणि त्या रामदासांचं त्या बाकीच्या 6 आचार्यांच्या विचारांच्या तुलनेमध्ये कोणतं स्थान आहे, कोणती पारमार्थिक संज्ञा आहे, त्या अधिक बरोबर बोलायचं तर कोणती पारिभाषिक संज्ञा आहे, हे तुमच्या समोर मी सादर करीन. पण आता आपण माझ्या विषयाचं नाव काय आहे बरं, तर समर्थ रामदास स्वामी यांचा अभेद भेदवाद. रामदास स्वामींचं तत्वज्ञान काय, तर अभेद भेदवाद. आता हे अभेद भेदवादी तत्वज्ञान समर्थ रामदासांच्या चरित्रातून, कथापर गोष्टीतून, प्रसंगातून असं आपल्याला सांगायचं नाहीये. त्याला महत्व आहेच, त्यांचं व्यक्तिमत्व समजायला, त्यांचा चरित्रपट उलगडायला त्याला महत्व आहेच. पण आपल्याला अभेद भेदवाद जो काही सांगायचा आहे, जो काही पाहायचा आहे, ज्याचं अवलोकन करायचंय ते त्यांच्या वाङ्मय सृष्टीतून. हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला समर्थ रामदास स्वामींची वाङ्मय सृष्टी ही पाहायची आहे.
आपल्याला त्यांची वाङ्मय सृष्टी किंवा वाङ्मय शिल्प हे पाहायचंय. आता आपण सगळे जाणकार आहात, काही वेळा आपल्याला पुनरुक्ती वाटेल, पण आवश्यक तेवढं प्रत्येकारी मांडणी करत मी पुढे जातो. रामदास स्वामींचं शिल्प जर वाङ्मय शिल्प जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये आत्मा रामापासून दासबोधापर्यंत, आत्मा रामापासून दासबोधापर्यंत, त्यांच्या अभंग वाणीपासून मनाच्या श्लोकापर्यंत आणि स्फुट प्रकरणांपासून करुणाष्टकांपर्यंत त्यांच्या वाङ्मय शिल्पाची, वाङ्मयाच्या त्या प्रासादाची जी अनेक दालनं आहेत, त्या सगळ्या दालनामध्ये मिळून एकच तत्व संदेश आपल्याला मिळतो, आणि तो म्हणजे सारासार विचार, विवेकवाद किंवा अभेद भेदवाद. एवढेच नाही तर समर्थांनी त्याच्यामध्ये त्यांचे जे मानस पिता आहेत संतश्रेष्ठ एकनाथ, त्या एकनाथांनी जो प्रपंच आणि परमार्थाच्या समन्वयतेचा संदेश दिला होता, भक्ती सुंदर संदेश दिला होता, तो स्वसामर्थ्यानं पुऱ्या वैभवानं समर्थ रामदास स्वामींनी पुढे नेला असं लक्षात येईल. म्हणजे विचार अभेद भेद वादाचा, आणि त्याला सोनेरी मुकुट कुठला घातला? प्रपंच परमार्थाच्या समन्वयाचा. मी तर पुढं प्रपंच परमार्थ संगमाचा असा शब्द प्रयोग करणार आहे. आता असा जो अभेद भेद वाद आहे तो त्यांनी आपल्या वाङ्मयातून अत्यंत सर्व जन सुलभ केला, सदा समृद्ध बनवला. समर्थांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही विश्वदेवाची उपासना करा, हे आपोआप आत्मदेवाची उपासना होईल. तुम्ही विश्वदेवाची उपासना करा, हे आपोआप आत्मदेवाची उपासना होईल. तीच खरी पारमार्थिक साधना आहे नव्हे, तीच खरी भगवत भक्ती आहे. यासाठी समर्थांच्या गाजलेल्या एका उक्तीचा आपण उल्लेख करूया. संसार मुळीच नासका, विवेके करिता नेटका, नेटका करिता फिका होत जातो. दासबोध 19:10-27. शब्दपूर्वक किती सुंदर आहेत बघा. समर्थ रामदास प्रथम वस्तुनिष्ठपणे सांगतात, अहो हा जो संसार आहे ना तो फार मोठा चांगला आहे असं नका मानू. म्हटलं तर हा संसार दैन्य दुःखानं भरलेला, कथा काळजीनं व्यथा काळजीनं भारावलेला, काळवंडलेला असा आहे ना. संसार मुळीच नासका. पण आश्चर्य आहे, तुमच्याजवळ जर भक्तीचा हत्यार असेल तर तुम्ही तो नासका संसार नेटका कराल. आणि इथंच ते थांबत नाही, नेटका केलेला संसार तुम्ही फिका करत जाल. जे प्रपंच नेटका करायचा, प्रपंच फिका करायचा, म्हणजे परमार्थ मार्ग चटपण सापडतो. हाच विवेकवाद किंवा अभेद भेदवाद. किती सुरेख शब्द आहेत. यासाठी साधन काय बरं? तर सात्विकतेची उपासना. हा भगवद्गीतेचा वारसा आहे. जो सत्वगुणी असतो, जो आदर्श सात्विक असतो, तो त्याच्या आयुक्रमामध्ये स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, अत्यंत महत्वाचं वचन आहे त्यांचं, सत्क्रियाची आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण. सात्विक सात्विक म्हणजे काय बरं? तर असत. आता असतचा अर्थ व्यापक आहे, जे परमेश्वराचे नव्हे ते, फक्त खोटं नाही. जे असत आहे ते टाकून द्या, जे सत आहे ते जीवी धरा, आणि यासाठी वाट भक्तीची धरावी,
कोणती पाऊल वाटते राजमार्ग आहे बरं? भक्ती, भक्ती आणि भक्ती. परमार्थ सुंदर वैभव जर प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर त्याच वाटेवरून चालावं लागेल, जी वाट भक्तीची आहे. वाट भक्तीची धरावी तो हा सत्व गुण. हे सगळे त्यांचे विचार, विचारधन हे त्यांच्या एका ग्रंथ राजामध्ये एकवटलेलं आहे. आणि तो ग्रंथराज म्हणजे श्रीमद दासबोध. समर्थांच्या आयुष्यभराच्या अनुभवाचं आणि त्यांच्या समग्र विचार संपदेचं एकवट दर्शन, सविस्तर निरूपण जर कुठे घडत असेल तर ते दासबोधात. संस्कृत उपनिषदीय पद्धतीनं दासबोध ग्रंथ सुद्धा गुरु शिष्य संवाद रूप आहे. आणि समर्थांनीच निर्वाण समयी आपल्या शिष्यांना उत्कट स्वरामध्ये वारसा सांगितलाय की स्वामी तुमच्यानंतर कोण? उत्तर मिळालं, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध. असा दासबोध एकूण 20 दशकांचा आहे. त्याच्यामध्ये 200 समास आहेत. आशय दृष्ट्या त्याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे भाग पाडले जातात. 20 पैकी पूर्वार्धात 8 दशक आहेत आणि उत्तरार्धामध्ये 12 दशक आहेत. ओवी संख्या किती आहे? ज्ञानदेवीची ओवी संख्या 9,000हून अधिक आहे. समर्थांची जवळजवळ 8,000 आहे. नेमका आकडा सांगायचा तर पूर्वार्धामध्ये 3,866 आणि उत्तरार्धामध्ये 3,885. या दासबोधाचे पूर्वज जर आपल्याला पाहिजे असतील तर 21 समासी आणि ज्याला जुना दासबोध म्हटलं जातं ते त्यांचं आत्माराम प्रकरण, यामधून आपल्याला अभेद भेदवाद बघायचा आहे. पण याच दासबोधातून, याच वाङ्मय शिल्पातून समर्थांची एक अप्रतिम ओवी तुम्हाला मला मिळते. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राष्ट्र कारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. मी राजकारण ऐवजी वेगळा शब्द वापरला कारण तो समर्थांच्या मनात आहे, राष्ट्रकारण. यात शंका नाही की पहिले ते हरिकथा निरूपण म्हणजे परमार्थ, पण परमार्थ मंडित प्रपंच पाहिजे. पण दुसरे ते राष्ट्रकारण आणि दोन्ही ठिकाणी काय पाहिजे? तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. अहो, या दासबोधाची या वाङ्मय शिल्पाची महती काय सांगावी? त्याच्यामध्ये अभेद भेदवादाच्या दृष्टीनं अनेक पैलू आहेत. काही पैलू समयाचं भान ठेवून मी तुम्हाला सांगतो. दासबोधात नुसतं वैराग्य नाहीये, विवेकयुक्त वैराग्य आहे, नवविधा भक्ती आहे, सत्वगुणाची महती आहे, आत्मज्ञानाची स्वरूप स्थिती आहे, सद्गुरूंचं कर्तृत्व वर्णलय, गुरु शिष्य लक्षणं सांगितली आहेत. ज्ञानदेव एकनाथांच्या प्रमाणे देश भाषा मराठीचा गौरव केलाय, सत्काव्याचं विवरण केलंय, उत्तम पुरुष निरूपण केलंय आणि न चुकता मूर्ख लक्षणांची दक्षता घेतली आहे. प्रपंच विज्ञान आहे, प्रयत्नाला देव मानलंय, आत्मनिर्भरतेचं मोठेपण सांगितलंय आणि एकूण दासबोधाची भूमिका त्यांच्या गाजलेल्या शब्दात सांगायचं तर शहाणे करून सोडावे सकळ जन अशी आहे. समर्थांना परमार्थाचं भान सतत आहे. म्हणजे आपल्याला सांगतात कोणतंही कार्य हाती घ्या, रामकार्य, देवकार्य, राष्ट्रकार्य हाती घ्या, पण विसरू नका सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्याकडे नेहमी बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे चळवळीचे असा उल्लेख येतो, पण तो बरोबर नाहीये. चळवळीचे नाहीये, चळवळेचे आहे आणि त्याचा अर्थ चैतन्य असा आहे. परमात्मा सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे. तुम्ही कष्ट करा, परमात्मा तुमच्या पाठीशी उभा राहणार. आणि यासाठी परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे.
एकूण काय, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही ठिकाणच्या गोष्टींचं सुबोध भाषेमध्ये जर मार्गदर्शन हवं असेल तर दासबोधासारखा मराठी भाषेमध्ये दुसरा ग्रंथ नाही. एका अर्थानं तो परमार्थ मंडित व्यवहार ज्ञान कोश आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. आपल्याला वाङ्मय शिल्प बघायचंय, त्यातला महान ग्रंथ कोणता तर दासबोध. समर्थाने ते रामदास होते, पण अन्य दासांना बोध करण्यासाठी जो दासबोध लिहिला तो ग्रंथराज आहे. त्याच्यातले विचार कण आणि त्यातलं विचार धन जर स्फुटित स्वरूपात, त्रुटीत स्वरूपात चटकन लोकांना प्राप्त होईल असं व्हायला पाहिजे असेल तर रामदासांनी तोच दासबोध मनाची शते लिहून, जे मनाचे श्लोक लिहून संख्या 2005 वृत्त भुजंग प्रयात, आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रपंच परमार्थाचा केवढा नेमका उपदेश केलाय बघा, जो अभेद भेदवादाचा परिणाम आहे. समर्थ सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हा भक्ती मार्गाचा उपदेश आहेच, पण संकट काळामध्ये मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे हे सांगायला ते विसरत नाहीत. मना चंदनाचे परित्वा झिजावे ही लोकसेवेची स्पष्ट भूमिका आहे, आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही आदर्श मानवी जीवनाची संकल्पना आहे. समर्थ इशारा देतात, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, आणि अनन्यनिष्ठ भक्ती असेल तर कुणालाच घाबरायचं कारण नाही, कारण समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे, असा परखड आणि प्रभावी प्रश्न समर्थ विचारतात. एकूणी मनाची शते हे मनाचे श्लोक, त्याची रचना साधी, सोपी, सर्वजन सुलभ, प्रवाही, रसाळ आणि तुमच्या माझ्या मनाची पकड घेणारी आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आपण समर्थांच्या वाङ्मय शिल्पातल्या दोघांचा परामर्श घेतला, एक दासबोध आणि दुसरं मनाचे श्लोक. याशिवाय समर्थांच्या ज्या प्रकरण रचना आहेत त्याही अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातल्या काही महत्वाच्या प्रकरणांचा उल्लेख करायचा तर अस्मानी सुलतानी, परचक्र निरूपण, आनंद वन भुवन, तुळजा भवानी स्तोत्र, जनस्वभाव गोसावी हे प्रकरण, आणि तत्वचिंतन पर जुनाट पुरुष आणि मानस पूजा ही प्रकरण, ही सगळी पारमार्थिक प्रकरण आहेत. पण काही त्यांची ऐतिहासिक प्रकरण आहेत. उदाहरणार्थ शिवछत्रपतींसाठी लिहिलेलं पत्र, ज्यात ते म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. तर संभाजी राजांना, छत्रपती संभाजी राजांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणतात, शिवरायाचे 8 वावे रूप, शिवरायाचा 8 वावा प्रताप, शिवरायाचा 8 वावा साक्षेप भूमंडळी. पण हे कशासाठी? कशासाठी? महाराष्ट्र धर्म करावा जिकडे तिकडे. समर्थांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे प्रपंच परमार्थाचा सुंदर समन्वय आहे असं लक्षात. हे ऐतिहासिक पत्र समर्थांचं जितकं परमार्थाकडे लक्ष आहे तितकंच लोकजीवनाकडे लक्ष आहे हे आपल्या ध्यानात आणून देतात. समर्थांचं वाङ्मय शिल्प आणखी कसं आहे? शेवटी आपण म्हणू शकू, दासबोध झाला, मनोबोध झाला, प्रकरण झाली, आणखी काय आहे बरं? तर धाट्या आहेत, सवाया आहेत, पदे आहेत, भूपाळ्या आहेत, डफ गाणी आहेत. सोमवार ते रविवार 7 वारांच्या वेळेला म्हणायची गीत आहेत, अनेक स्तोत्र आहेत. आणि समर्थ मराठी जनमानसामध्ये 2 गोष्टीने राहिलेत. एक त्यांची मारुतीची आरती आणि दुसरं त्यांचं मारुतीचं स्तोत्र. मारुतीच्या आरतीतले शब्द बघा,
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. ही आरती आणि स्तोत्र कसं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. स्तोत्रातून आणि अशा आरतीतून नव्हे, एवढ्यातून नव्हे, समर्थांनी मोठी अभंग रचना केली. काही वेळा समर्थांच्या अभंग संपदेकडे दुर्लक्ष होतं. नुसत्या अभंग संपदेकडे नाही, त्यांच्या भारुडाकडे सुद्धा दुर्लक्ष. समर्थांची भारुड आपण जर नीट बघितली तर त्याच्यामध्ये कापडी म्हणजे यात्रेकरू आहे, त्याच्यामध्ये खेळी आहे, त्याच्यामध्ये जागल्या आहे, त्याच्यामध्ये झडपणी आहे, त्याच्यामध्ये डाका आहे, त्याच्यामध्ये दिवटा म्हणजे मशालधारी आहे, आणि हा सगळा वारसा एकनाथांचा आहे. पण मुलानं वडिलांची कीर्ती वाढवावी तसं तुकाराम रामदासांनी लिहिलेल्या भारुडाने नाथांच्या भारुडामध्ये उत्तम भर घातली आहे असं आपल्या लक्षात येईल. नाथ ज्याप्रमाणे भागवत ते भारूड, तसे समर्थ दासबोध ते भारूड, असं वाङ्मय शिल्प आपण अगदी ईशत दर्शन, जाता जाता दर्शन हे घ्यावं या पद्धतीनं घेतलं. आता मुख्य विषय आपला असा आहे की एवढ्या सगळ्या वाङ्मय शिल्पामध्ये समर्थ रामदास स्वामींचं आचार्य या नात्यानं तत्वज्ञान कोणतं आहे, ते स्वतंत्र स्वायत्त आहे का, ते विलक्षण सुंदर आहे तर आहेच, पण नेमकं कसं आहे हे समजून घेणं हा आजच्या आपल्या विचार यात्रेचा मार्ग आहे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी समर्थ रामदास स्वामी हे सप्त ऋषींप्रमाणे सप्त आचार्यांच्या संदर्भात तुमच्या समोर आपले शब्दातून प्रकट करायचा प्रयत्न करणार आहे. हे जे 7 आचार्य आहेत ते कोण आहेत बरं, तर सर्वांना माहिती असणारे संस्कृत भाषेत ज्यांचे ग्रंथ आहेत असे 5 आचार्य आहेत, आणि मराठी भाषेतले 2 आचार्य आहेत ज्यामध्ये समर्थ रामदास आहेत. संस्कृत भाषेतले आणि तुम्हाला मला सगळ्यांना वंदनीय असणारे, आदरणीय असणारे असे आचार्य कोण आहेत, तर आद्य शंकराचार्य, नंतर रामानुजाचार्य, नंतर मध्वाचार्य, नंतर निंबार्क आचार्य, नंतर वल्लभाचार्य. हे 5 संस्कृत भाषेत ग्रंथ संपदा असणारे प्रस्थानत्रयीवर लेखन केलेले संस्कृत प्रस्थानत्रयीवर असे आचार्य. आणि 2 मराठी आचार्य कोण, तर एक आहेत श्री ज्ञानदेव आणि दुसरे मराठी आचार्य आहेत समर्थ रामदास स्वामी. आता या प्रत्येकानं सांगितलेला जो तत्वचिंतनाचा भाग आहे त्याला आपण वाद असं म्हणतो. मग आद्य शंकराचार्यांनी काय सांगितलं हे जरा आपण सावकाश समजून घेतलं पाहिजे, कारण अत्यंत महत्वाचं आहे. आद्य शंकराचार्यांनी तत्वचिंतन काय सांगितलं, अद्वैतवाद. पण नुसता अद्वैतवाद नाही, इतरांच्या पेक्षा त्यांचं वेगळे पण लक्षात येण्यासाठी आपण शब्द प्रयोग करूया, केवल अद्वैतवाद. आद्य शंकराचार्यांचं तत्वचिंतन काय, केवल अद्वैतवाद. नंतर जे रामानुजाचार्य आहेत त्यांचं विशिष्टाद्वैत. अद्वैत फक्त नाही, ते केवल होतं, आता विशिष्टाद्वैत. आपण मध्वाचार्यांच्याकडे गेलो तर 5 एकमेव असे आहेत की जे अद्वैत मानत नाहीत, ते द्वैत मानतात. मध्वाचार्यांचं द्वैत, शंकराचार्यांचं केवल अद्वैत, रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत. निंबार्क हे जर आचार्य आपण घेतले तर त्यांचं जे आहे ते म्हणजे अद्वैताच्या मागे आणखीन एक शब्द येतो, शुद्ध अद्वैत. जे केवल पण नाही, विशिष्ट पण नाही, शुद्ध अद्वैत. त्याचं वैशिष्ट्य थोड्या वेळाने सांगतो.
शुद्ध अद्वैत, निंबार्क. आणि आपण जर वल्लभाचार्यांच्याकडे गेलो तर ते द्वैत आणि अद्वैत दोन्ही मानतात. द्वैत मानतात, भेदा भेद मानतात. आणि या शब्दापेक्षाच वेगळा शब्द मी समर्थांच्या वापरणार आहे, अभेद भेद. फरक बघा, वल्लभाचार्यांच्या तत्वज्ञानाचं नाव काय आहे? भेदाभेद, म्हणजे भेद आधी आहे, अभेद नंतर आहे. समर्थांच्या मध्ये अभेद आधी आहे आणि भेद नंतर आहे. थोडक्यात 5 संस्कृत आचार्य आपल्या लक्षात आले: केवल अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत, शुद्ध अद्वैत आणि आता म्हटल्याप्रमाणे द्वैताद्वैत. आता संस्कृत आचार्यानंतर मराठी आचार्यांच्याकडे जाऊया, आणि ते म्हणजे श्री ज्ञानदेव. ज्ञानदेवांचा चिदविलासवाद आपल्या नेहमी बोलण्यामध्ये येतो, पण तत्वचिंतनाच्या परिभाषेमध्ये बोलायचं तर ते जे काही सांगतायत तत्वज्ञान, मुख्यतः अमृतानुभवातून, ज्ञानेश्वरीतून, त्याचं नेमकं नाव श्री शेणुलीकरांसारख्या अभ्यासकाने दिले पूर्णाद्वैत. श्री शेणुलीकरांसारख्या अभ्यासकाने त्याला नाव दिले पूर्णाद्वैत. म्हणजे मगाशी केवळ झालं, विशिष्ट झालं, शुद्ध झालं, त्याचं नाव काय? पूर्णाद्वैत. आणि आता रामदासांच्याकडे येऊया. रामदासांच्या तत्वचिंतनाला नाव आपण देतो आहोत अभेद भेदवाद. आता अभेद भेदवाद, चिदविलासवाद, मगाच शुद्ध अशा प्रकारचं अद्वैत आणि द्वैताद्वैत, हे जे 4 आहेत ना, यांनी आणखी काही भर आपल्याला दिली आहे, तीही सांगतो आणि पुढे जाऊया. आपण जर निंबार्क आचार्यांचं तत्वज्ञान बघायला लागलो तर त्यांनी आपल्याला मधुरा भक्तीची देणगी दिलेली आहे. मधुरा भक्ती. वल्लभांच्याकडे आपण गेलो तर वल्लभांनी आपल्याला पुष्टी मार्गाची, पुष्टी म्हणजे पोषण, म्हणजे भगवंताची माया, भगवंताची कृपा, याची देणगी दिली आहे. पूर्णाद्वैत सांगणाऱ्या ज्ञानदेवानी आपल्याला चिदविलासवादाची देणगी दिली आहे. समुद्र आणि लाटा, सूर्य आणि किरण एकसारखं. जीवो ब्रह्मैव ना परा, जीवो ब्रह्मैव, पूर्णाद्वैत ना परा. आणि समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला जे दिलंय, नंतर माझ्या बोलण्यात ते येणार आहे की त्यांनी ब्रह्मतत्वाला विमल ब्रह्म असं म्हटलंय, निर्मल ब्रह्म असं म्हटलंय. आणि अधिक विचार केला तर त्यांचं जे ब्रह्मतत्व आहे ते द्विविध आहे. ते वारकरी पद्धतीनं विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण आहे. रामदासांचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं जे निर्मल आणि विमल ब्रह्म आहे, शब्द बघा, त्याच्यामध्ये एक स्थायी ब्रह्म आहे आणि एक संचारी ब्रह्म आहे. संचारी ब्रह्म म्हणजे माया आणि स्थायी ब्रह्म म्हणजे ब्रह्मतत्व. आता स्थायी आणि संचारी शब्द काव्यशास्त्रातले आहेत, संस्कृत काव्यशास्त्रातले. तसे शब्द रामदासांनी उच्चारलेले नाहीत, पण आपण अभ्यास करताना समजून घेऊ शकतो की त्यांचं जे ते विमल ब्रह्म आहे ते एकीकडे स्थायी ब्रह्म पण आहे आणि संचारी पण आहे. आणि त्याच्यातून अभेद भेदवाद म्हणजे कर्तृत्वाची उपासना ही जन्मास येते. आता 7 आचार्य, शंकराचार्यांनी सुरुवात आणि रामदास स्वामी 7वे, हे पाहिल्यानंतर आपण हा अभेद भेदवाद जो आहे ना, ज्याचं व्यावहारिक नाव विवेकवाद आहे, मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, ज्याचं व्यावहारिक नाव साधा सारासार विचार आहे, विवेकवाद आहे, पण त्याचं पारिभाषिक नाव अभेद भेदवाद आहे. तो कसा आहे बरं? पुढे उदाहरणानं बघूया, पण थोडक्यात काय सांगता येईल बरं? तर अभेद भेदवादामध्ये अभेद हा पाया आहे आणि त्याच्यावर जो भेद दिसतो तो इमारत आहे. पाया कोणता? अभेद. आणि इमारत म्हणजे भेद कोणता? भेद कोणती? तर इमारत. या अभेद आणि भेदाची, पाया आणि इमारतीची
समर्थांना स्पष्टपणे जाणीव आहे. हेच पुढे वाढवायचं तर पाया परमार्थ आहे आणि प्रपंच हा इमारतीसारखा आहे. म्हणजे पाया परमार्थ आणि इमारत प्रपंच असं आपल्याला दिसेल. हेच एकनाथांच्या भाषेमध्ये बोलायचं अभेद आणि भेद. तर अभेद म्हणजे परमार्थ आणि भेद म्हणजे प्रपंच, त्याचा समन्वय. या शांती जलधी शांती ब्रह्म एकनाथांनी काय केलं? प्रपंच परमार्थ समन्वय केला, सांगितला. समर्थाने तो वाढवला आणि समन्वय नाही, त्याचा संगम केला. दुधामध्ये साखर मिसळावी तसं समर्थाने दासबोधातून आपल्याला नेटका परमार्थ आणि सुंदर प्रपंच हा सांगितला. समन्वयाच्या पुढची पायरी संगम आहे. समर्थ म्हणाले, प्रपंच नेटका करा आणि परमार्थ यशदायी करा. याच या मानवी जन्मामध्ये आम्हाला राम मिळवायचंय. जसं तुका झाला पांडुरंग, तसे समर्थ रामदास स्वामी याच जीवनामध्ये राममय झाले. आणि त्यांचे ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला मला धीर मिळतो की या जन्मात आपण ब्रह्मस्वरूप होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू शकतो. यश देणं न देणं भगवंताची इच्छा, पण प्रयत्न मात्र आपण करू शकू. दासबोधाचं ते सामर्थ्य आहे असं आपल्या लक्षात. थोडक्यात प्रपंच हा नेटका पाहिजे आणि परमार्थ यशदायी पाहिजे. आपल्याला शब्द मिळाला अभेद भेदवाद. आता इथं थोडा वैयक्तिक संदर्भ वाटेल, अहंकाराचाही संदर्भ वाटेल, पण अहंकार नाही. आधी नम्रपणे सांगतो, अहंकार नाही. पण हा जो अभेद भेदवाद शब्द आहे तो मराठी साहित्यामध्ये मी प्रथम उच्चारलेला आहे. अनेक अभ्यासकांशी चर्चा करून हा शब्द घडवलाय. अभेद भेदवाद. भेदाभेदवाद वेगळा, अभेद भेदवाद. आणि हा शब्द प्रथम मी उपयोजिलाय तो अनेक वर्षापूर्वी लिहिलेल्या आणि महाराष्ट्रातला परिचित झालेल्या एका ग्रंथातून. त्या ग्रंथाचं नाव आहे वारकरी विश्व आणि समर्थ रामदास. मी आपल्याला नम्रपणे सांगेन की आज जे मी बोलतोय ते सगळं त्या पुस्तकात आहे. आपल्याला शक्य झालं तर ते पुस्तक आपण जरूर वाचा. वारकरी विश्व आणि समर्थ रामदास. आणि त्याच्यामध्ये अभेद भेदवाद ही संज्ञा सबंध ग्रंथभर त्याचा उगम मी चिदविलासवादात शोधलाय. पण रामदासांचा स्वायत्त स्वतंत्र आहे अभेद भेदवाद. उगम म्हणजे गंगोत्री वेगळी आणि गंगा नदीचा प्रवाह वेगळा. हे सगळं तुम्ही त्या ग्रंथात बघा. आज वेळेची मर्यादा ठेवून लक्षात घेऊन अभेद भेदवादाबद्दल बोलत असताना सुरुवातीला समर्थ अभेद कसा मांडतात तेही बघूया, समर्थ भेद कसा मांडतात तेही बघूया. आणि अखेरी तुमच्या समोर मी रामदासांच्या रामभक्तीचे 3 प्रकार ठेवणार आहे. समर्थांच्या रामभक्तीचे 3 प्रकार ठेवणार आहेत आणि जरा ते आपल्याला वेगळ्या वाटेवरचे वाटतील. जेव्हा बोलतो तेव्हा ते आपल्या लक्षामध्ये येईल. पहिला मुद्दा, समर्थ अभेद मांडतात का हो? जे प्रपंच परमार्थ म्हणतात, पण समर्थांचं मन कुठं गुंतलंय? खरं सांगू, समर्थ रामदास स्वामी तुमच्या मायेसाठी समर्थ झाले, गरज म्हणून समर्थ झाले, लढाऊ वळण दिलं पाहिजे यासाठी समर्थ झाले. पण खरे ते रामदासच आहे. काही आपल्याला गोष्टी माहिती आहेत ना. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. का आपल्याला माहिती आहे, समर्थांनी अनेकदा म्हटलंय हे माझं माहेर प्रभू रामचंद्राच्या पायाशी आहे आणि माझे सासर हे जग आहे. हा सासर माहेर विवेक हा समर्थांच्या मनात पक्का आहे. का त्यांच्या त्या ऐतिहासिक पत्रात ते म्हणतात ना, मज रघुनाथजी वेगळे अन्य जीवलग कोणी नाही. काय आणखी म्हणायचं? मज रघुनाथजी वेगळे अन्य जीवलग कोणी नाही. हे ऐतिहासिक शब्द आहे समर्थांचे. कारण समर्थ अभेद मांडायला लागले ना,
तो मूळचा परमार्थाचा भाग आहे की रंगून जाचा. मी काही भाग आपल्या समोर ठेवतो. समर्थांनी अनेकदा ज्ञानदेव एकनाथांप्रमाणे सांगितलंय, जन तोची जनार्दन, जनी आहे जनार्दन, विश्वी आहे विश्वंभर. हा ब्रह्म कारण वाद आहे, तो पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं. रामदासांची दोन अत्यंत गाजलेली वचन आपण उद्धृत करूया. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शवावी, कोणीतरी काया. रामकृष्ण परमहंस म्हणाले होते, मानव सेवा हीच माधव सेवा. रामकृष्ण परमहंस वर्तमान काळातले आहेत, अलीकडचे आहेत. समर्थ तेच म्हणतायत ना, नारायण असे विश्वी, त्याची सेवा करीत जावी. विश्वात्म्याची सेवा करा, ती शिवात्म्याची परमात्म्याची झालीच ना. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शवावी, कोणीतरी काया. चंदना परित्वा झिजावे. अरे हे शरीर आहे ना, हे या काळाच्या ओघात विश्वाच्या सहाणेवर असं घासलं पाहिजे, आणि तो गंध परमात्म्याच्या मस्तकी आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर सार्थकता आहे ना जगण्याची. आणि म्हणून समर्थांचं आणखीन एक वचन आहे, जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, अभेद भेदवाद. जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. खरे जे सत्संग मानणारे पारमार्थिक असतात, ते रात्रंदिवस हा विवेक सांभाळतात, असं ते म्हणतात. थोडक्यात समर्थानं म्हणायचंय की नारायण हा नारायणीय शक्तीनं विश्वामध्ये असतो. नर अधिक अयन, नार अधिक अयन, नारायण, गोवर्धन, उद्धार आठवा. तो नारायण विश्वात आहे, त्याची सेवा आपण करत गेली पाहिजे. आणि यासाठी साधन कोणतं? मगाशी बोललो ते सत्व गुण, ते साधन आहे. सात्विक राहा, दैवी गुणाचा आग्रह धरा. समर्थ म्हणतात, जगाशी समरस व्हा आणि जगाचं अंतःकरण समजून घ्या. जगाशी समरस व्हा आणि जगाचं अंतःकरण समजून घ्या. तुम्ही उपासना दुहेरी करा, विश्वात्म्याची करा आणि विश्वाचीही करा. लोकसेवा, त्याला पर्याय नाही. लोकसेवा, लोकमान्य टिळकांनी गीता रसात तेच सांगितलं, तुम्ही निष्काम कर्मयोग करा, मोक्ष मार्गात अडथळा येणारच नाही. सामरस्य आणि जगदंतर म्हणून समर्थ म्हणतात, अहो माणूस कोणी का असेना, कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही तथाकथित जातीचा असू दे, पण आपण काय करावं, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. भजन म्हणजे नामस्मरण नाही, भक्ती. त्याचे राखावे भजन, तो कोणी असू दे, त्याचे राखावे भजन, त्याचे राखावे अंतःकरण, या नाव भजन. मुद्दा असा की हे सगळं करताना पुन्हा साधना कोणती? विश्वंभर आहे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. कशी करायची? मगाशी वचन उच्चारलं तेच, वाङ्मय शिल्प बघताना सत्क्रियाची आचरावी, सत्क्रिया, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्व गुण. थोडक्यात आपल्या लक्षात आलं की समर्थ अभेद कसा सांगतात. पण अभेद सांगताना परमार्थाची वृत्ती प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये बिंबवताना समर्थ रामदासांचं मोठेपण आहे की त्यांना भेदाची वस्तुस्थिती टाळायची नाही. अभेद अंतःकरणात आहे, ऐक्य अंतःकरणात आहे, पण विविधता, भेद हा बाहेरच्या बाजूला आहे, तो टाळता येत नाही. समर्थांनी ठामपणे सांगितलंय. समर्थांचे शब्द मी उद्धृत करतोय गद्यात, साखर आणि माती
या दोहोंच्या मध्ये पृथ्वी तत्व आहे. साखर आणि माती या दोहोंच्या मध्ये पृथ्वी तत्व आहे. पण कोणी साखर सोडून माती खात नाही. अंतरात्मा दोन्हीकडे आहे, पण पुण्यात्मा वेगळा आणि पापात्मा वेगळा. अन्न आणि वमन यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. एकाच अंशानं जग चालतं परमात्म्याच्या, पण चालणाऱ्या जगामध्ये सामर्थ्य वेगवेगळं असतं. एकाच अंशानं ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातना, एकाच अंशानं जग चालतं, पण चालणाऱ्या जगात राजा आणि रंक, माणूस आणि माकड यांचं सामर्थ्य वेगळं असतं. समर्थांचं प्रसिद्ध वाक्य आहे दासबोधामध्ये, फार महत्वाचं वाक्य आहे, भेद ईश्वर करून गेला तो कोणाच्याही वचे न मोडला. हा अभेद भेदवाद. अहो, आपण किती ठरवलं, कुणीही ठरवलं, तरी भगवंतानं जगात जो भेद निर्माण केलाय, जी विविधता निर्माण केली, त्याची एकता लक्षात घेऊया. पण विविधता नाहीच असं चुकीचं बोलूया नको. भेद ईश्वर करून गेला तो कोणाच्याही वचे, कोणी काय म्हटलं म्हणून थांबणार नाही. आणखी एक वचन आहे, ईश्वराचे केले जग मोडिताही न मोडे ना. ईश्वरान जो भेद निर्माण केलाय तो किती मोडायचा प्रयत्न केला तरी मोडणार नाही. याच्यामधूनच अभेद भेदवादातून समर्थांनी अत्यंत महत्वाचा विचार सांगितलाय, तो म्हणजे वंद्य आणि निंद्य यांचा विवेक. पुन्हा मनाचे श्लोक आठवा. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे मनाच्या श्लोकात आहे, पण ते दासबोधामध्ये आहे. ते दासबोधामध्ये 13व्या दशकामध्ये म्हणतात, तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे. काय करावं? सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. तेवढी भव्य आकांक्षा समर्थांची आहे बघा. समर्थ हे जे काही सांगतात, जरा अत्यंत महत्वाचा विचार, समर्थ हे जे काही सांगतात अभेद भेदवाद, याच्यामध्येच एका मोठ्या अभ्यासकानं, ज्यांचं नाव डॉक्टर शंगो तुळपुळे, यांनी अभेद भेदवादामध्येच समर्थांच्या प्रयत्नवादाचं बीज पाहिलंय. महत्वाचा विचार आहे. अभेद भेदवादामध्येच समर्थांनी अभेद भेदवादात प्रयत्नवादाचं बीज पाहिले. कारण प्रयत्न हा कधी जन्मेल बरं? आपल्याला प्रयत्न करण्याची शक्यता असेल तर जमेल. म्हणून समर्थ त्या भेदाकडे दुर्लक्ष करत नाही. डॉक्टर शंगो तुळपुळेंनी काही शब्द उच्चारलेत, मी मुद्दाम ते उद्धृत करतो. समर्थ काय सांगतात? एवढे मोठे समर्थ, पण काय सांगतात? मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या मनोगते बोलावे, वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, बहुतांची मनोगते राखावी, प्राणी मात्रांचे अंतरंग होऊन जावे, नेमकेपणाने वर्तावे, परीक्षा करण्यास चुकू नये. हे सगळे आदेश अभेद भेदवादातून जन्मले. एवढेच नव्हे तर समर्थांचा प्रयत्नवाद अभेद भेदवादातून जन्मलाय. याला आणखी एका मोठ्या व्यक्तीचा आधार आहे. डॉक्टर शंगो तुळपुळे सांगितले, पण आणखी एका मोठीच्या व्यक्तीचा आधार आहे, आणि ते म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी सांगतात की समर्थांचा, आता मागाचे शब्द बघा, ते स्थायी ब्रह्म आणि संचारी ब्रह्म हे लक्षात घेतलं नाही तर मोडणारा संसार सावरण्यासाठी जो प्रयत्न लागतो तो कधी करता येणार नाही. तर्कतीर्थांचे शब्द मुद्दाम सांगतो. ते म्हणतात, काय जाणवतं आपल्याला? जे बिघडतं, मोडतं, उद्ध्वस्त होतं, त्याला पुन्हा उजाळा देऊन नव्या स्वरूपात उभारता येतं. एक मिनिट खर्च करून मी तर्कतीर्थांचे शब्द आपल्याला सांगतो. तर्कतीर्थ म्हणतायत, जे बिघडतं,
मोडतं, उद्ध्वस्त होतं, त्याला उजाळा देऊन नव्या स्वरूपात घडवता येतं. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उभारता येतात. हा परंपरागत अध्यात्म विद्येचा नेमका भावार्थ रामदास स्वामींना गवसला. मतांचा गलबला त्यांनी बाजूला ठेवला आणि स्थायी ब्रह्म आणि संचारी ब्रह्म यातलं ऐक्य त्यांनी एकत्र केलं. इथंच तर्कतीर्थांचे शब्द मुद्दाम मी सांगतो, आपण ते इतरांना सांगा. तर्कतीर्थ म्हणाले की त्यांचा तो अभेद भेदवाद लक्षात घेतला की संतानं महंत व्हायला पाहिजे अशी रामदासांची धारणा आहे. तर्कतीर्थ जोशींचे शब्द आहे. संतानं महंत, आणि काही अडचण नाही हो. संत शब्द सत पासून आलाय आणि महंत शब्द महत पासून आलाय. आपलं काय होतं, अलीकडच्या काही गोष्टी वर्तमान काळातल्या आपण लक्षात घेतो आणि त्या भूतकाळावर थोपतो. ही प्रतारणा आहे. संत आणि महंत याच्यामध्ये शब्दशः काही फरक नाही. म्हणून तर्कतीर्थ म्हणतायत की प्रयत्नवादाची उपासना करताना परमार्थ आणि प्रपंचाचा संगम करून संतानं महंत व्हायला पाहिजे, हे शब्द तर्कतीर्थांचे. त्यांनी आणखी सांगितलंय की सत्य दोन प्रकारचं असतं, एक परमार्थ सत्य आणि एक सापेक्ष सत्य. ते म्हणतायत परमार्थ सत्य म्हणजे परमात्मा आणि सापेक्ष सत्य म्हणजे ज्याला आपल्याकडं वारंवार म्हटलं गेलं ती माया. त्या मायेला सुद्धा समर्थ आदि माया म्हणतात, मूळ माया म्हणतात. आभास ही भूमिका घेत नाहीत, ते कर्तृत्व शक्ती असं मानतात. म्हणून त्यांचा तो शब्द आहे स्थायी ब्रह्म आणि संचारी ब्रह्म. म्हणजे नेमकं सांगू, स्थायी ब्रह्म हे परमार्थ रूपात राहील आणि संचारी ब्रह्म हे प्रपंचाच्या रूपात राहील. प्रपंच मोडतात, खसतात, पण नव्यानं उभारता येतात, कारण स्थायी ब्रह्म पाया म्हणून बळकट असतं, असं आपल्या लक्षात. आणखीन एक मुद्दा आहे, माया हिला समर्थानी मूळ मायन आदि माया म्हटलंय. आणखीन एक सांगितलंय की माया म्हणजे आभास नाही हो. तुम्हाला मला कळणाऱ्या भाषेत बोलायचं तर तिला जादू म्हणा. समर्थ सांगतायत तिला जादू म्हणा. आणि जादू कोणाच्या हातात असते? तुमच्या माझ्यासारख्या पामराच्या हातात नसते. पण जो खरा जादूगार असतो, आणि जगात खरा जादूगार एकच आहे, परमात्मा. त्या जादूगाराची जादू ही शक्ती आहे. शिवशक्ती ऐक्य आठवा, अमृतानुभव आठवा, काश्मीरी शैव मत आठवा. या सगळ्यांचा अभ्यास, मतांच्या गलबल्याचा अभ्यास रामदासांनी त्या 12 वर्षाचे तीर्थाटनात आणि टाकळीला आधी 12 वर्ष केलेला आहे. आणि या दासाला जो बोध झाला तो दासबोध तुम्हाला मला मिळाला. जादू आणि जादू नेहमी जादूगराच्या ताब्यात असते. समर्थ आणखी म्हणतात तुम्हाला मला आवडावं म्हणून, अहो परमात्मा श्रीवल्लभ आहे ना. जसा मायेचा जादूगार आहे तसा परमात्मा श्रीवल्लभ आहे ना. श्री म्हणजे लक्ष्मी, ऐहिक वैभव, साम्राज्य, हे कोणाच्या ताब्यात असणार? परमार्थाच्या. कारण कृष्णाची पत्नी रुक्मिणी, विष्णूची पत्नी लक्ष्मी. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर श्री वल्लभ आपला परमात्मा आहे. थोडक्यात अभेद भेदवादामध्ये मनात अभेद ठेवायचा आणि बाहेर भेदाशी झुंजायचं. आणखी पुढे पाऊल टाकूया. समर्थ रामदासांचं अभेद भेदवादी तत्वज्ञान हे तुम्हाला मला जीवनात जर आचरायचं असेल तर समर्थांनी सांगितलेला दृष्टांतच लक्षात घेतला पाहिजे की अभेद हा समुद्र आहे आणि त्या समुद्रावर येणाऱ्या संकटाच्या लाटा, समुद्र काय आहे? अभेद. आणि त्याच्यावर येणाऱ्या संकटाच्या लाटा आहेत त्या भेद आहेत. आता आपण काय करायचं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात परमार्थाची वाटचाल करत असताना वाटे जर संकट आली, कोणी दुष्ट भेटला, तो कोणावर तरी अन्याय करताना दिसला तर जशास तसे वागलं पाहिजे.
तुकोबांनी व्याख्या केली आहे, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि का निर्दालन कंटकांचे. अहिंसा किंवा दया ही अपूर्ण करू नका, अर्धवट करू नका, त्यात घात आहे. दया किंवा अहिंसा ही संपूर्ण करा. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि क निर्दालन. भगवान श्रीकृष्ण गीतेत हेच सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधून. समर्थ म्हणतात संसारात संसारात परमार्थ म्हणजे अभेद समुद्र विसरू नका, पण संकटाच्या लाटा आला तर त्या खोट्या म्हणू नका, आभास म्हणू नका, त्यांच्याशी झुंज घ्या. आणखी सांगतो, त्या दुष्टाला शासन करताना, त्या अन्यायाचा प्रतिकार करताना कुठं थांबलं पाहिजे? नाही तर खूपदा काय होतं, युद्ध करताना प्रतिकार करताना एक कैफ चढतो, एक आवेश प्राप्त होतो आणि तो घात करतो. समर्थांनी दिलेलं उदाहरण आहे, किती आघाताला प्रत्याघात करायचा, पृथ्वी इतका. बघा, समर्थांचा दृष्टांत आहे. पृथ्वी जगात सगळ्यात क्षमाशील आहे की नाही? पृथ्वी जितका आपल्या लाथा सहन करते तेवढं कोणी करतं का? अशी जी पृथ्वी आहे ती अत्यंत क्षमाशील आहे, पण ती सुद्धा काय करते? तुम्ही जमिनीवर पाय आपटून बघा, जेवढ्या ऊर्जेनं, जेवढ्या क्षमतेनं, जेवढ्या ताकदीनं तुम्ही आघात करता, तेवढाच प्रत्याघात धरणी करते, झिणझिण्या आणते. तेव्हा तुम्हाला ती लेकरू मानून पोटाशी धरत नाही, हे पाहिजे. त्या पृथ्वीचा आदर्श पाहिजे की लाटांचा प्रतिकार करायचा, पण लाटांचा प्रतिकार करण्यातच रस घेऊन अभेद समुद्र विसरायचा नाही. समर्थांच्या तत्वचिंतनाचं नाव काय? अभेद भेद वाद. अखेरी मी तुम्हाला म्हटलं की रामभक्ती तिहेरी सांगेन, आणि ती फार महत्वाची आहे, आणि ती तुम्हाला समर्थ रामदास स्वामींच्याच एका अत्यंत गाजलेल्या दशकात मिळेल. पण तिकडे जायच्या पूर्वी त्या अभेद भेदवादाबद्दल एक अभंग उद्धृत करतो आणि तिकडे जातो. हा अभंग आपण सगळ्यांनी समर्थांच्या गाथेमध्ये मिळवा, आणि एक विनंती करतो, तोंडपाठ करून टाका, कंठस्थ करा, कारण त्यांचा अभेद भेदवाद नावासकट त्या अभंगात आला. त्या अभंगातूनच ते नाव मी घेतलंय. अभंग असा, ताकही पांढरे दूधही पांढरे, चवी जेवणारे जाणी जेते, चवी भली पाहे गुळ साखरेची, पाहता तेथेची भेद आहे. भेद आहे तैसा अभेदाच्या परी, जाणी जे चतुरी दास म्हणे. अहो, दासबोधातलं तत्वज्ञान स्फुटित स्वरूपात, त्रुटीत स्वरूपात मनाच्या श्लोकात आलं, आणि मनाच्या श्लोकात तत्वज्ञान समर्थांच्या एकेका अभंगात आलं. मला वाईट वाटतं की समर्थांच्या या अभंग संपदेकडे जेवढं आपलं लक्ष जायला पाहिजे तेवढे गेलेलंच नाही. धन्यते गायनी कळा म्हणणाऱ्या समर्थांनी कितीतरी अभंग ताला सुरात दिले, रागबद्ध आहेत, त्याच्याकडे अलीकडे थोडं थोडं लक्ष जातंय, मी त्यांना धन्यवाद देतो, पण इतरांचं फार कमी आहे. सहज वाटतं ते सांगितलं. पण अभंग कसा आहे बघा, ताकही पांढरे दूधही पांढरे, पण त्याची चव एक आहे का हो? अभेदात भेद आहे. ताकही पांढरे दूधही पांढरे, चवी भली गुळ साखरेची. खरंच विचार करा, जिथं स्वयंपाकात गुळ लागतो तिथं गुळच लागतो, साखर नाही चालत. चवी भली पाहे गुळ साखरेची, पाहता तेथेची भेद आहे. आहेच भेद. ही दोन उदाहरणं, ताक आणि दूध, गुळ आणि साखर, प्रपंच, परमार्थ सांगताना समर्थ म्हणतायत भेद तैसा आहे अभेदाचे परी. नेमकं सांगू, दोन्ही शाश्वत आहे, दोन्ही शाश्वत. कारण माया ही आहे, तिला आभास म्हणू नका, ती आहे, शक्ती आहे, शक्तिमंतापाशी आहे, ती आहे, तिचा खेळ दिसणार, तो लीला विश्वंभर लीला करणार.
हे ध्यानामध्ये घेतलं तर भेद आहे तैसा अभेदाचे. अभेद आहे तसा भेद पण आहे, पण जाणीचे चतुरी. जरा विचार करा, दासबोधाचं मर्म कोणत्या शब्दात सांगतात? चातुर्य, विवेक, सारासार विचार तेच आहे. त्या चातुर्याची गरज आहे. आणि खरं सांगतो, चातुर्यानं परमार्थ केला तर चातुर्यानं प्रपंच करता येईल. नाही तर ज्याचा परमार्थ फाटका त्याचा प्रपंच फाटका, किंवा उलट ज्याचा प्रपंच फाटका, अहो जे कर्तव्य सांगितलं ते न करता पळून जाणं, हा काय परमार्थ आहे? मग कशाला मानवी देह धारण केला? कशाला भगवंतानं आपल्याला कृपा प्रसाद दिला? या देहाची शिडी करा आणि अध्यात्माची गुढी उभारा ना. कोणी अडवलंय? चातुर्य शब्द म्हणतायत, जाणी जे चतुरी दास म्हणे. जो अभंग मला स्वतःला प्रिय आहे, ज्याच्यातून अभेद भेदवाद हा संज्ञा मी घेतली आहे, तो मुद्दा म्हणून मी तुमच्या समोर ठेवला. आता जरा दासबोधात तुम्हाला बघता येईल म्हणून मुद्दाम सांगतो. दशक क्रमांक 16, दशक क्रमांक 16 त्यातला समास क्रमांक 8, दशक क्रमांक 16 समास क्रमांक 8 आणि त्यातल्या सलगपणे आलेल्या 3 ते 6 ओव्या, 3, 4, 5 आणि 6, आणि त्या 4 ओव्यामध्ये बघा, 4 ओव्यामध्ये रामदास स्वामींनी आपल्याला रामाची 3 रूप दाखवली आहेत. पहिल्यांदा आहे दाशरथी राम, नंतर आहे राजा राम, आणि नंतर आहे आत्मा राम. ओव्या तुमच्या परिचयाच्या व्हाव्या म्हणून 2 मिनिटं खर्च करून वाचतो. सकल जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्र मौळी पावला, नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर, त्रैलोक्य धरता, आत्मा राम चहूकडे, लोक वावरे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे, आत्मया वीण. पण राम कुठं कुठे हो? जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी, तिथेही आत्मा आहे. आता कोणती 3 रूप बरं? तर पहिला दाशरथी राम, दुसरा राजा राम, आणि तिसरा आत्मा राम. समर्थ रामदासांच्या तत्वज्ञानामध्ये तिघांचंही कौतुक आहे. मी उदाहरण सांगतो आपल्याला. तिघांचंही कौतुक आहे. त्यांना दाशरथी राम तर प्रिय आहे. तो कोदंडधारी राम त्यांना सतत डोळ्यासमोर दिसतो आणि त्याच्याशीच ते एकरूप झाले. तर दाशरथी राम, दशरथाचा मुलगा राम प्रिय आहेच. रामराज्य निर्माण करणारा राजा राम त्यांना प्रिय आहेच. आणि या दोघांनाही व्यापणारा जो आत्मा राम आहे तो प्रिय. म्हणून त्या वचनात आहे, आत्मा राम दास बोधती. प्रकरण आणि ग्रंथाचे नाव आहेत, पण श्लेष आहे, श्लिष्ट आहेत. आत्मा राम दास बोध, माझे स्वरूप स्वतःसिद्ध, स्वयंसिद्ध. आता बघा, तुम्ही म्हणी या 3 रामाची कशी उपासना करावी? तर समर्थ सांगतात, त्या दाशरथी रामाचा तुम्ही जप करा. दाशरथी रामाचा जप करा. कसा करा? समर्थ संप्रदायाला प्रिय असणारा 13 अक्षरांचा. श्रीराम, जय राम, जय जय राम, त्रयोदशाक्षरी मंत्र उक्ती. पण तुमची वृत्ती कशी पाहिजे? बघा, जो राम भक्त आहे ना, तो राष्ट्रभक्त असलाच पाहिजे. आणि हेच आज घडलंय. राम मंदिर यासाठी उभारलं गेलंय. त्याचं आजचं नवं रूप आम्हाला दिसतंय. कारण जो जो राम भक्त होतो तो तो राष्ट्रभक्त होतो. उलट आहे, जो जो राष्ट्रभक्त होतो तो तो राम भक्त. काहीही शंका नाही, काहीही चिंता नाही. रामभक्त आणि राष्ट्रभक्त हे नक्की एक. आणि मग लक्षात येतं, दाशरथी रामाची जप करा, उक्ती करा, श्रीराम जय राम जय जय राम. पण उक्तीनं भागेल का?
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून तुमची वृत्ती कशी असायला पाहिजे, तुमची कृती कशी असायला पाहिजे. उक्ती, कृती आणि वृत्ती. उक्ती कशी, त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम. तुमची कृती कशी पाहिजे, बोले तैसा चाले. समर्थ सांगतायत नेटका प्रपंच आणि मंगल परमार्थ ही कृती पाहिजे. कशी येईल बरं, तर रामदास जो हनुमंत होता त्याच्यासारखी. अहो रामाचं कार्य करत चला. हनुमंत म्हणतोच ना, राम काज बिन, रामाचं कार्य नाही मला नाही चैनच पडणार नाही. राम कार्य, राष्ट्र कार्य ही आपली कृती पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे जमेल तेवढा. एका मोठ्या अभ्यासकाने म्हटलंय, पटणार आहे, अहो समोर अन्याय घडतोय, या अन्यायाच्या विरुद्ध आडवा हात तरी घाला. तुम्ही म्हणा तरी प्रतिकार करतो म्हणून, काहीच नाही. संवेदना शून्य. कसा समाज उभा राहील. म्हणून कृती पण पाहिजे. आणि ती कृषी राजा रामासाठी पाहिजे. जप दाशरथी रामासाठी पाहिजे. आणि वृत्ती कशासाठी पाहिजे. जप करतानाही आत्माराम, राजारामाची सेवा करतानाही आत्माराम. आणि तो आत्माराम जो आहे त्यानं तुम्हाला परम अर्थ प्राप्ती होणार. बघा, प्रपंच हा परम अर्थ नाहीये, तो मानवी देहाला मिळालेला वरदान आहे. पण परम अर्थ कोणता, परमात्मा, परमार्थ. आणि म्हणून तुमची उक्ती असू दे दाशरथी राम, तुमची कृती असू दे राजा राम, आणि तुमची वृत्ती असू दे आत्माराम. शेवटी मी म्हणेन की जे काही आचार्य म्हणून समर्थ रामदास स्वामींचं तत्वज्ञान अभेद भेदवादाच्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं, त्याच शब्दाचा आधार घेऊन संस्कृत श्लोकातून त्या अभेद भेदवादी रामदासांना मला वंदन करायचंय. तो श्लोक असा, आत्मा रामाय दासाय अभेद भेद बोधने प्रेमाय राम रूपाय श्री समर्थाय ते नमः. जे काही आतापर्यंत मी तासभर आपणासमोर विचार यात्रा म्हणून सेवा केली, ती या संस्कृत श्लोकात ग्रथित झाली आहे. म्हणून पुन्हा एकदा उच्चार करतो, आत्मा रामाय दासाय अभेद भेद बोधने प्रेमाय राम रूपाय श्री समर्थाय नमो नमः. श्री समर्थाय ते नमः. एवढं बोलून आपली रजा घेतो. धन्यवाद.